आज श्रावणातला पहिला शुक्रवार आहे आणि आज आपण माता श्री वैभवलक्ष्मीचे व्रत सुरू करत आहोत. पूजा केलेली आहे, मांडून घेतलेली आहे पूजा. तर मग आता पूजेला सुरुवात करायची आहे. श्री गणेशाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्र विनायकं भक्तावास्मरणित्य आयुकामार्थ सिद्धये. प्रथम वक्रतुंडच एकदंत द्वितीयकं तृतीय कृष्णपिंगाक्ष गजवक्र चतुर्थकं लंबोदर पंचम षष्ठं विकटमेवच सप्तविघ्न राजेंद्र धूम्रवर्ण तथाष्टम नवम भालचंद्र दशम तु विनायकम् एकादश गणपती द्वादश तु गजाननं द्वादशी तानि नामानि त्रिसन्धे पठे नर न च विघ्नभय तस्य सर्वसिद्धी करो प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्रान मोक्षार्थी लभते गतिमान. जपते गणपती स्तोत्र षष्ठमास फल लभेत संवत्सरेण सिद्धीस लभते मात्र संशय अष्टो ब्राह्मणोच्चलिखित्वाय समर्पेत तस्य विद्या भवेत सर्व गणेशस प्रसादः. इति श्री नारद पुराणे संकटनाशन गणपती स्तोत्र संपूर्णम. आता आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे बघा. पूजेची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला ही करायचं आहे, तामणामध्ये पाणी सोडायचं आहे बघा. तामणामध्ये पाणी सोडून हे करायचं आहे. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. असं म्हणून हे करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर ना पहिल्यांदा गणपतीला नमस्कार करायचा आहे. नंतर ना लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा आहे, मनभावे नमस्कार करायचा आहे. श्री गणेशा, तुमच्या कृपेने हे व्रत पूर्ण होऊ द्या, कुठलीही अडचणी येऊ देऊ नका, तुम्हीच पूर्ण करून घ्या. हे श्री लक्ष्मी माते, माझ्या घरात सुख समृद्धी शांती, सगळ्यांचे आरोग्य धनसंपदा पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण कर. तुमचा आशीर्वाद या घरावर नेहमी राहू द्या, धनधान्याने भरून जाऊ द्या घर, अशी प्रार्थना करायची आहे. नंतर ना मी संकल्प करायचा आहे. आपल्या हातात थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि पाणी घ्यायचं आहे आणि आपली काय असेल ती इच्छा बोलायची आहे आपल्या मनात. आता संकल्प करायचा आहे की आपण किती शुक्रवार करणार आहोत बघा. आपण 11, 21, 51 असं म्हणायचं आहे. तर आपल्याला जेवढं होते तेवढं म्हणायचं आहे आपल्याला. आम्ही 11 शुक्रवारचा संकल्प केलेला आहे. पहिल्यांदा आपल्याला श्री गणेशाला वंदन करायचं आहे, लक्ष्मी मातेला वंदन करायचं आहे आणि श्री यंत्रांना प्रणाम, त्यांना पण वंदन करायचं आहे. नंतर ना आपल्याला सुरुवात करायची आहे बघा. माता श्री धनलक्ष्मी माते की जय. हे श्री धनलक्ष्मी माता, सर्वांचे मनोरथ पूर्ण करून. माता श्री वीरलक्ष्मी माता, हे श्री वीरलक्ष्मी माते, तू जसे सुमनचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. माता श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता, हे श्री ऐश्वर्यलक्ष्मी माते, तू जसे धान्यलक्ष्मी माता, हे श्री धान्यलक्ष्मी माते, तू जसे सुमनचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. हे श्री गजलक्ष्मी माते, तू जसे सुमनचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. माता श्री आदिलक्ष्मी माता, हे श्री आदिलक्ष्मी माते, तू जसे सुमनचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. हे श्री संतान लक्ष्मी माते, तू जसे सुमनचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर. माता श्री विजयलक्ष्मी माता, हे श्री विजयलक्ष्मी माते, तू जसे सुमनचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कल्याण कर.
या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडासु तेजस्विनी या रक्तांरुधिरंबरा हरिसखी या श्री मनोविल्लादिनी मनोहलादिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णू सोया गेहिनी सामा पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती. या श्लोकाचा मराठी भावार्थ. रक्तवर्णी लाल कमळात जिचे वास्तव्य आहे, जी शोभायमान असून अतितेज किरणांनी मंडित आहे, जिची प्रभा लाल आहे, लाल वस्त्रे परिधान करणारी, भगवान विष्णूंना अतिप्रिय असणारी, मनाला संतोष देणारी, समुद्र मंथनातून प्रगट झालेली, जी विष्णू भार्या आहे, कमलोद्भवा आहे, अतिपूज्य असलेली, हे भगवती लक्ष्मी देवी माझे रक्षण कर. माता श्री वैभवलक्ष्मी व्रताची संपूर्ण कथा. एका मोठ्या नगरीत हजारो लोक राहत होते. सर्व लोक एकमेकांशी गुण्यागोविंदाने प्रेमाने आनंदाने वागत होते. सर्वांचे संबंध प्रेमाचे सुदोहाचे होते. एकमेकांना अडचणीच्या वेळी मदत करणारे, धीर देणारे अशा त्या नगरातील लोकांचे जीवन सुखासमाधानाने चालले होते. भांडण तंटे नव्हते की लोकांना कसलीही व्यसने किंवा वाईट नाद नव्हते. परंतु अलीकडे मात्र हे चित्र बदलू लागले होते. लोकांचे वागणे बोलणे बदलले, भक्तिभाव कमी झाला आणि देवाचे भजन, पूजन, नामस्मरण, प्रवचन, सेवाभाव, दया, माया, माणुसकी यांना उतरती कळा लागली. दुराचार, दुर्वर्तन वाढले. चोऱ्या, दरोडे, जुगार, नशापाणी, व्यभिचार अशा गोष्टींना ऊत आला. असे असले तरी भांगेत तुळस असते तशी या नगरात काही चांगली माणसेही आणि कुटुंबेही राहत होती. या नगरीत सुमन आणि तिचा पती हे नेकीने वागणारे पती पत्नी सुखाने संसार करीत होते. हे दाम्पत्य सदाचारी, धार्मिक, सुखी, समाधानी आणि संतुष्ट होते. मात्र विधिलिखित कोणाला चुकत नाही. जे नको असेल तेच पुढे येते. कर्माची फळे प्रत्येकाला भोगावीच लागतात. कोणी रंकाचा राव होतो तर कोणी रावाचा रंक होतो. सुमनच्या भाग्याला अहोटी लागली. पतीच्या मागील कर्माची फळे भोगायची वेळ आली. पतीची बुद्धी भ्रष्ट होऊन त्याला वाईट आणि दुराचारी लोकांची संगत लागली. त्याचा लोभ आणि लालसा वाढली. झटपट श्रीमंतीच्या मोहात पडून तो नको ते उद्योगधंदे करू लागला. म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, तसेच त्याचे झाले. लखपती होण्याच्या नादात तो भिकारी बनला आणि ओळखी पाळखीच्या लोकांकडे भीक मागू लागला. नगरीत सर्वत्र वाईट गोष्टी वाढल्या होत्या. दारूचे अड्डे, जुगार वाढले होते. अप्पू गांजाच्या व्यसनाने नगरीत जणू धुमाकाळ घातला होता. व्यसनी दुर्गुणी मित्राच्या संगतीने सुमनचा पतीही दुर्वर्तनी झाला. नको ती व्यसने व्यवहार करू लागला आणि वाईट गोष्टींनीच त्याचे होत्याचे नव्हते झाले. त्यांच्याजवळील सर्व धन, दागिने, संपत्तीची वाट लागली. तो कफलक बनला. मात्र सुमन ही एक सुशील, धार्मिक, घरंदाज, सेवाव्रती, मायाळू, दयाळू स्वभावाची कुटुंबोत्सल स्त्री होती. पतीच्या वर्तनाने ती खूप दुःखी आणि कष्टी झाली. तरीही परमेश्वरावर तिची अखंड श्रद्धा होती. हेही दिवस बदलतील आणि सुखामागून दुःख येते तसे दुःखामागून सुख येतेच यावर तिचा विश्वास होता. आणि वाट्याला दुःख आले तरी ती कोणाला दोष देत नव्हती, कोणाची निंदा नालस्ती करीत नव्हती. तिची सेवावृत्ती, देवावरील श्रद्धा जराही कमी झाली नव्हती. प्रभूचरणी लीन होऊन त्यांची करुणा ती भाकीत होती. अशा प्रकारे दिवस जात होते आणि एके दिवशी सुमन प्रभुचिंतनात मग्न असताना भर दुपारी तिच्या घराच्या दरवाजात कोणीतरी येऊन थांबले. अशावेळी माझ्यासारख्या दुःखी, गरिबीने पिडलेल्या स्त्रीच्या घरात कोण आले असेल बरे, असा विचार तिच्या मनात आला. तरीही ती आर्य स्त्री धर्माचा धर्म असतो हे तिच्या सुसंस्कृत मनालाही माहीत होते. ती उठली आणि तिने दरवाजा उघडला.
पाहते तर दरवाजात एक वृद्ध माताजी उभ्या होत्या. वृद्ध होत्या तरी देखील त्यांचा चेहरा तेजाने उजळून निघाला होता. डोळ्यातून प्रेमाचा, मायेचा अमृत वर्षाव होत होता. अशा माताजींना पाहून सुमनला खूप प्रसन्न वाटले. जरी ती माताजींना ओळखत नव्हती तरी त्यांना पाहताच ती समाधान पावली. तिची वृत्ती शांत झाली आणि तिचे मन आनंदाने भरून आले. तिने माताजींना प्रेमाने घरात नेले. घरात एकच जुने फाटके आसन होते. संकोच वाटला तरीही माताजींना खाली कसे बसवायचे असा विचार करून तिने त्या आसनावर माताजींना बसवले. आसनावर बसताच माताजी म्हणाल्या, "अगं सुमन, तू मला ओळखलेस की नाही?" यावर संकोचून सुमन म्हणाली, "माताजी, तुम्हाला बघून मला तर खूप आनंद झाला आहे. गेले कित्येक दिवसापासून ज्यांना मी शोधित होते त्या म्हणजे तुम्हीच आहात असे वाटत आहे मला. परंतु आपली ओळख लक्षात येत नाही." माताजी हसून म्हणाल्या, "विसरलीस की काय? दर शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या मंदिरात भजन होते. मी तेथे जाते. त्याच मंदिरात प्रत्येक शुक्रवारी तुझी माझी भेट होत होती." परंतु पती दुराचारी झाल्यापासून दुःखी झालेली सुमन अलीकडे मंदिरात गेली नव्हती. लोकांना तोंड दाखवायला तिला संकोच वाटत होता. म्हणून आता ती या माताजींना आपण कुठे बरे पाहिले ते आठवून पाहत होती. तितक्यात माताजी म्हणाल्या, "लक्ष्मी मातेच्या मंदिरात किती छान भजन म्हणत होतीस तू. पण बऱ्याच दिवसापासून तू तिथे दिसलीस नाही. म्हणून मला वाटले की तू का बरे येत नाही. असा विचार करून तुला भेटण्यासाठीच मी इथे आले आहे." माताजीच्या त्या प्रेमळ खुलाशाने सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. तिचे मन भरून आले. ती रडू लागली. तेव्हा माताजी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत तिला धीर देऊ लागल्या. माताजी म्हणाल्या, "उगी मुली, दुःख करू नकोस. सुख दुःख हे येते आणि जातेही. काय आहे तुझे दुःख मला सांग. मन हलके होईल. काहीतरी उपाय सापडेल." माताजीचे ते शब्द ऐकून सुमन शांत झाली आणि म्हणाली, "माताजी, माझ्या संसारात खूप सुख होते. आनंदाचा होता माझा संसार. आम्ही पती पत्नी समाधानी होतो. भगवंताची कृपा होती. परंतु आमचे दिवस बदलले. पतीला दुर्बुद्धी झाली. माझ्या पतीला वाईट संगत जडली. वाईट नाद लागला. नको ते धंदे करू लागला. त्याने सर्वस्व गमावले. आमची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली." माताजी म्हणाल्या, "मुली, सुख दुःख कोणाला चुकले आहे का? कर्माची फळे ही भोगावीच लागतात. पण तू काळजी करू नकोस. तू आता दुःख भोगलेस तर तुला आता सुखाचे दिवसही येतील. तू लक्ष्मी मातेची भक्त आहेस. माता ममतेची मूर्ती आहे. ती आपल्या भक्तांकडे दया माया भावनेनेच पाहते. आता श्रद्धेने लक्ष्मी मातेचे व्रत कर. तुझे दुःख दूर होईल." हे ऐकून सुमनला खूप हायसे वाटले. ती म्हणाली, "माताजी, लक्ष्मी मातेचे व्रत कसे करावे ते मला सांगा. मी ते अवश्य करीन." माताजी म्हणाल्या, "हे व्रत खूप सोपे आहे. याला कोणीही वरदलक्ष्मी व्रत किंवा वैभवलक्ष्मी व्रत असेही म्हणतात. व्रत करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन ते सुखी होतात, ऐश्वर्यवान होतात." हे सांगून त्या वैभवलक्ष्मी व्रत विधियुक्त कसे करावे ते सांगू लागल्या. "मुले, हे व्रत खूपच साधे आहे. पण लोक चुकीच्या पद्धतीने हे व्रत करतात म्हणून त्यांना फळ मिळत नाही. काही लोकांचा असा समज आहे की दागिन्याची पूजा केली म्हणजे व्रत पूर्ण होते. परंतु तसे नसते. नाहीतर अशी पूजा करून सर्वच लोक सुखी झाले असते ना. हे व्रत शास्त्रशुद्ध आणि विधिपूर्वकच करावे लागते, तरच त्याचे फळ मिळते. खरे तर सोन्याच्या दागिन्याची शास्त्रशुद्ध पूजा करावी लागते. शिवाय व्रताचे उद्यापन सुद्धा विधिपूर्वकच केले पाहिजे, तरच वैभवलक्ष्मी माता फळ देते. मुली, प्रत्येक शुक्रवारी हे व्रत करायचे असते. व्रत करणाऱ्याने सुभर्जित होऊन स्वच्छ कपडे परिधान करून मनातल्या मनात जय श्री वैभवलक्ष्मी माता, जय श्री लक्ष्मी माता असा जरी जमेल तितक्या वेळा जप करायचा असतो. कोणाला नावे ठेवायची नाहीत. कोणाची निंदा नालस्ती करायची नाही. सांजवेळी हातपाय धुवून पाटावर किंवा आसनावर पूर्व दिशेला तोंड करून बसावे. समोर एक पाट मांडावा. त्यावर स्वच्छ लाल रुमाल अंतरावा आणि तांदळाची रास घालावी. त्या राशीवर भरलेला कलश ठेवावा. त्यावर एक वाटीत सोन्याचा दागिना ठेवून ती वाटी पूजेत ठेवावी. नसेल तर सोन्याचा
दागिना नसेल तर चांदीची एखादी वस्तू ठेवावी आणि तीही नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवून तुपाचा दिवा आणि लावून अगरबत्ती लावावी. माता श्री लक्ष्मी माता विविध स्वरूपात असते. लक्ष्मी माता श्रीयंत्राने संतुष्ट होते, म्हणून वैभवलक्ष्मी व्रत करणाऱ्यांना सर्वप्रथम श्रीयंत्राचे आणि लक्ष्मी मातेच्या विविध स्वरूपातील फोटोचे श्रद्धायुक्त भावनेने दर्शन घ्यावे. नंतर लक्ष्मी स्तवन करावे. हात जोडून वाटीतल्या दागिन्याची किंवा त्यातील रुपयाची हळदी कुंकू लावून लाल फुलं वाहून पूजा करावी. संध्याकाळी घरात केलेला एखादा गोड पदार्थ प्रसादासाठी ठेवावा. ते नसेल तर गूळ किंवा साखर ठेवली तरी चालेल. नंतर आरती करून भावपूर्ण मनाने 11 वेळा जय श्री लक्ष्मी माता, जय श्री लक्ष्मी माता असा जप करावा. प्रसाद वाटावा. नंतर वाटीतील दागिना किंवा रुपया काढून घ्यावा आणि कलशातील पाणी तुळशीत घालावे. तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालावेत. अशा पद्धतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक हे व्रत केल्याने श्री वैभवलक्ष्मी माता अवश्य फळ देते. हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे दुःख, हाल, अपेष्टा दूर होऊन सुख, समृद्धी, ऐश्वर्य मिळते. मनोरथ पूर्ण होतात. कुमारिकांच्या मनोकामना पूर्ण होतात. असे सर्व ऐकल्यानंतर सुमन आनंदी झाली आणि म्हणाली, माताजी, आपण मला श्री वैभवलक्ष्मी व्रताची संपूर्ण शास्त्रोक्त पद्धत म्हणजे माहिती सांगितली. आता मी हे व्रत अवश्य करील, परंतु किती शुक्रवार हे व्रत करावे हे मला सांगावे आणि त्याचे उद्यापन कसे करावे हे देखील सांगावे. माताजी म्हणाल्या, हे व्रत लोक कशाही प्रकारे करतात, पण ते चुकीचे आहे. श्री वैभवलक्ष्मी व्रत हे 11 किंवा 21 शुक्रवारचे व्रत आहे. जेवढ्या शुक्रवारचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार हे व्रत करायचे असते. व्रताच्या अखेरच्या शुक्रवारी शास्त्रशुद्ध विधीपूर्वक व्रताचे उद्यापन करावे. शेवटच्या शुक्रवारी आधीच्या शुक्रवारसारखीच पूजा करून श्रीफळ ओवाळावे. प्रसाद म्हणून गोड खीर करावी. नंतर 7 सुवासिनींना किंवा कुमारिकांना हळद कुंकू लावून त्यांना भेट म्हणून श्री वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताची एक प्रत द्यावी. प्रसाद म्हणून खीर द्यावी. नंतर वैभवलक्ष्मी मातेच्या फोटोला नमस्कार करावा. लक्ष्मी मातेचे हे स्वरूप ऐश्वर्य आणि वैभव देणारे आहे. नमस्कार केल्याने श्रद्धेने प्रार्थना करावी की, हे धनलक्ष्मी माते, मी श्रद्धापूर्वक मनाने हे वैभवलक्ष्मी व्रत केले आहे. माझे मनोरथ पूर्ण करून माझे कल्याण कर. निर्धनांना धन, सुख, समाधान दे. कुमारिकांच्या कामना पूर्ण कर. सुवासिनीच्या सौभाग्याचे अखंड रक्षण कर. तुझे व्रत करणाऱ्यांना सुखी ठेव. माझ्या इच्छा पूर्ण करून आम्हा सर्वांना सुखाचे, ऐश्वर्याचे वरदान दे. हीच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना. अशा प्रकारे लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी या स्वरूपाला नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. माताजीच्या मुखातून वैभवलक्ष्मी व्रताचा शास्त्रशुद्ध विधी ऐकून सुमनने क्षणभर डोळे मिटले आणि मनाशी संकल्प केला, मीही माताजींनी कथन केलेल्या शास्त्रता आणि विधियुक्त पद्धतीने हे लक्ष्मी मातेचे 21 शुक्रवारचे व्रत करून त्याचे उद्यापन विधीपूर्वकच करील. असा संकल्प केल्यानंतर सुमन डोळे उघडून पाहते तर समोर कोणीच नव्हते आणि याचे तिला नवल वाटू लागले. मनात म्हणाली, माताजी कुठे गेल्या असतील? त्या माताजी खरेच लक्ष्मी माताच होती. सुमन दुःखी होती. अशा आपल्या दुःखी भक्ताला सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी माताजीच्या स्वरूपात लक्ष्मी माता सुमनकडे आली होती. पुढचा दिवस शुक्रवारचा होता. सकाळी स्नान आटोपताच सुमन मनात जय श्री लक्ष्मी माता असा श्रद्धेने जप करू लागली. दिवसभरात कोणाविषयी वाईट बोलली नाही. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी हात पाय धुवून स्वच्छ पूर्वेकडे तोंड करून बसली. घरात कसलाही सोन्याचा किंवा चांदीचा दागिना नव्हता. मात्र 1 रुपयाचे नाणे होते. हेच तिने वाटीत ठेवले. पाटावर एक लाल रुमाल घालून त्यावर छोट्याशा तांदळाची रास घातली. त्यावर पाणी भरलेला एक कलश ठेवला. नाणे घातलेली वाटी ठेवली. माताजींनी व्रताचा जो शास्त्रोक्त विधिमार्ग सांगितला होता तसे तिने वैभवलक्ष्मी व्रत केले. घरात थोडाच गूळ होता, त्याचाच त्याने प्रसाद केला. तिने पतीला व्रताचा प्रसाद दिला आणि काय आश्चर्य झाले. तिने खूप श्रद्धेने भक्तिभावाने 21 शुक्रवारचे व्रत केले.
पूर्ण केले. थोड्या दिवसात त्यांच्यात बदल घडला. तो शांत आणि समंजस गोड बोलू लागला. सुमनला तर खूप आनंद झाला. अखेरच्या शुक्रवारी शास्त्रोक्त पद्धतीने व्रताचे उद्यापन केले. 7 सुवासिनींना वैभवलक्ष्मी व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून दिली. धनलक्ष्मी मातेच्या स्वरूपाला नमस्कार करून, हे लक्ष्मी माते धनलक्ष्मी, मी भक्तिभावाने तुझे व्रत पूर्ण केले आहे. पूर्ण केले आहे. माते, माझ्या मनोकामना पूर्ण करून आमचे कल्याण कर. गरीब निर्धनांना धन दे. सौभाग्यवतीच्या सौभाग्याचे अखंड रक्षण कर. कुमारिकांच्या सर्व इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणाऱ्यांना सुखी, समाधानी, आनंदी ठेव. सर्वांना सुखी ठेव, अशी प्रार्थना धनलक्ष्मी मातेला करायची आहे. आणि हात जोडून तिने डोळ्यावरून हात फिरवला. अशा प्रकारे पूर्ण शास्त्रोक्त विधियुक्त रीतीने आणि निर्मळ अंतकरणाने सुमन व्रत पूर्ण केल्याने त्याचे सुफळही तिला मिळाले. तिच्या पतीच्या सर्व वाईट गोष्टींचा त्याग केला. त्यांचे वर्तन सुधारले. तो चांगला उद्योगधंदा करू लागला. त्यात त्याला यश, पैसा मिळू लागला. वैभवलक्ष्मी मातेच्या कृपेने गेलेले वैभव थोड्या दिवसात परत आले. घरात सुख, समृद्धी, शांती, समाधान आणि ऐश्वर्य नांदू लागले. लक्ष्मी मातेच्या व्रताचा हा महिमा पाहून सुमनच्या जवळ राहणाऱ्या स्त्रियाही श्रद्धेने, विधीने हे आचरण्यास सुरुवात केली. हे माता धनलक्ष्मी, सुमनला जशी तू पावलीस तशी आम्हा सर्वांना पावून सुफल दे. जय श्री धनलक्ष्मी माते. जय श्री धनलक्ष्मी माते.